रंजाची विकेट ना अशी पडते का नाही बघ. गुड नाईट. गुड नाईट. झाला. असं कितीसे लांब गेलेलो आम्ही. गेलो आणि आलो परत. ए बाई, तुला काय वाटलं? मला काय माहिती नाही अंतर किती येते. मी इथे काय पाया पडून घ्यायला किंवा 200 रुपये मागायला नाही आले. अगं मी इथे जाणून घ्यायला आले होते की राजा राणीच्या संसाराला जो काही ब्रेक लागला होता की नाही तो निघून आता गाडी जोरात सुरू झाली का नाही. असं कसं बोलताय तुम्ही? अगं म्हणजे काय, मला एक सांग, कुचू कुचू रोमांस सुरू झाला का नाही तुझा? कसला रोमांस आणि कसलं काय? हा नाही तसं नाही. मी चाडगीने जरा माती खाल्ली. ए पोरी, तुला माती खायला पाठवलं होतं का ग तिथे? अगं येडे, आपला नवरा जेव्हा गाडी चालवत असतो की नाही तेव्हा गेअर टाकताना ना गपचूप त्याच्या हातावर हात ठेवायचा आणि म्हणायचं अगं बाई सॉरी चुकून हात लागला. देवळात जाताना संजू, तुझ्या माझ्यावरच्या विश्वासाचीच भीती वाटते मला. कशी देऊ कबुली? पोरींच्या शुभेच्छांचा महापूर, आंबेगावचा आमचा रणबीर कपूर. लक्ष लक्ष पोरी ज्याचा ठेवतात वॉलपेपर, आम्ही तेवढेच बदललेत त्याचे डायपर. कुलीदा धाब्याची ज्याच्यावर आहे मदार आणि ज्याचं तोंड आहे गटार भटार, त्या माझ्या राजकुमाराला लक्ष लक्ष आशीर्वाद बघ. ग संजू, दमले ग बाई संजू, पुढचं तू कर. मग आमचे लाडाचे बड्डे बॉय छोटे सरकार, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, यांना 1 कंटेनर, 3 टमटम, 12 ट्रॅक्टर आणि 11 टेम्पो भरून वाढदिवसाच्या केक फाडू शुभेच्छा. #यू. अगाय केवढ्या ते शुभेच्छा. बेमोशी दिवस मोगरा मोगरा झाला बघ माझा. एवढ्या शुभेच्छा दिलायसा आमच्या फटक्याच्या घरात मावती. शेंटी हो, पर अशी मेंटल नको. मेंटलच झालीये मी, मेंटलच झालीये. कोण कुठल्या अपर्णाच्या प्रेमात पडलेल्या सुजितला जाऊन प्रपोज केलं. मी नाही सूट करत त्यांना, नाही सूट करत. मोने रॉंग आहेस तू, टोटल टोटल रॉंग आहेस बघ. मोने अगं माझ्या मर्दाने, तू या जगातली बेस्ट पोरगी आहेस ग. आता सुजित भाऊजींनी दुसरीकडे कुठेतरी नंबर लावून ठेवला होता, त्यात तुझी काय चूक आहे बरं? अगं टायमिंगचं झोल आहे फक्त.
टायमिंगचं काही नाहीये. सगळं संपलं कसं वाटतं. मला लई रड आलं. अगं मोने गप गप रडू नको. तू ये इकडं ये. बस बरं बस. झालीस का शांत तू? हे बघ हे सगळं तू जरा लाईटली घे बरं. अगं याच्यापेक्षा लई भारी पोरगा मिळेल तुला. लई भारी. त्या सुजाला काय सोनं लागले होय? माझी मोनी हिरा आहे हिरा. आता तू लई प्रयत्न केला त्याला हिरा मिळवून देण्याचा, पण त्यालाच नाही त्याची किंमत आहे की नाही. तू हे सगळं इसर बरं. इतकं सोपं नसतंय ग संजय इसरायचं. पण तू नको काळजी करूस. उगाच जीवाला घोर लावून घेऊ नकोस. मी नको मनाला लावून घेऊ म्हणजे? तुझं तोंड बघित. बेबी मावशींबद्दलची काळजी तुमच्या चेहऱ्यावर लगेचच दिसते. मी एवढंच म्हणत होते की तुम्ही काय बी टेन्शन नका घेऊ. मी बेबी मावशींची व्यवस्थित काळजी घेईन. येते मी. बेबी मावशी अहो चला की पटपट. बघा ते काका आपल्या मागून येऊन पुढे गेले. असू दे, त्यांचं वय काय माझं वय काय. हाय का आता? अहो तुमच्यापेक्षा नक्कीच वयानं मोठे ते. चला पटपट चला. देवा बेबी मावशी हे काय बसलात पण तुम्ही? ए बाई बास झालं, दमले मी. रिक्षा बोलो. रिक्षा रिक्षापेक्षा काय नाही. उठा आपल्याला लई चालायचंय अजून. मी नाही यायची आता. पहिल्या दिवशी एवढं चालवतात का? ठीक आहे मग मी यांनाच जाऊन सांगते. मग बघा तुमचं तुम्ही निस्तरा. नाही मान्य आहे मला. रणजितने मला चालायला सांगितलंय, पण मग तू चालत चालत मला वैकुंठापर्यंत पोहोचवतेस का काय? हे जे काय तुमचं जोकिंग असतं की नाही विषय बदलवायला, ते इथं काही बी चालणार नाहीये. त्यामुळे उठा गपचूप आणि चल. रणजितराव, एका घरात राहून असं दोन भावांनी एकमेकांवर डाऊट घेणं बरोबर नाही. उद्या आमच्या सोबत ऑफिसला चला आणि तुम्हाला ज्या काही फायली पाहिजे आहेत त्या आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला दाखवणार आहोत. फाईल सापडल्या? कुठे? आय मीन आपल्या नेहमीच्या कपाटात नव्हत्या ना, त्या गायब झाल्या होत्या. आम्ही लई चौकशी केली आणि ती चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की अजून बी कपाट फायली खात नाहीत. आणि खाणाऱ्याला आम्ही आमच्या ऑफिसमध्ये ठेवत नाही. हा ते काय झालं, ऑफिसमध्ये जरा पेस्ट कंट्रोल केलं होतं तेव्हा जरा फायली इकडे तिकडे ठेवल्या गेल्या. आता त्या मोहितेला याचा साफ इसर पडला. चांगला हात घालून सडकावला तवा त्याची याददाश आली. रणजितराव, ही अशी कारकुनी कामं करणं आमचा पिंड नाही. तो मला आमच्यावर डाऊट होता म्हणून आम्ही जात असतील ना. अहो बोला की, तुम्हाला सगळं माहिती त्यांचं. इथं आमचा येळ म्हणजे साहेब चुकलं असेल त्यांचं. लय हलक्यात घेतलंय. हाय साहेब, लय हलक्यात. दादासाहेब शांत शांत शांतपणे ब्रेकफास्ट करा. खरंच महत्वाचं काम असल्याशिवाय रणजितराव असं कधीही करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. अच्छा, म्हणजे आम्ही गर्दा करणाऱ्यांपैकी असं तुम्हाला म्हणायचंय? दादासाहेब असं आम्ही बोललो. ठीक आहे, जातो. रणजित शेठ येतील, त्यांच्या सेवेला हजर व्हावं लागेल ना. दादासाहेब अहो असं उपाशी नका जाऊ. थोडं खाऊन घ्या की. नको. रणजितरावांनी एवढा अपमान केलाय, पोट भरलं आमचं त्याच्यामुळं. अहो पाहिलं का, उपाशी पोटी गेलेत रणजित भाऊजींमुळं. यासाठी आमचा नियम असतो, या टेबलावर बाकी विषय नको. ऐकलं का? राजश्री